हॅलो, नमस्कार सगळ्यांना. प्रणाम. माझ्या हृदयातून आपल्या सगळ्या दिव्य आत्म्यांना, आपल्या आतमध्ये असलेल्या परम शक्तीला, परम चैतन्य जे आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये वाहत आहे, त्याला माझा खूप खूप प्रणाम आणि खूप आभार. थँक यू की तुम्ही आम्हाला सगळ्यांना ही प्रेरणा देताय की आम्ही रोजच्या रोज ध्यान, रेकी, साधना करावी या जन्मामध्ये. यासाठी आपण सगळेजण एक सेकंद आपल्या हृदयावर जाऊ, डोळे मिटून आपण सगळेजण सामूहिक पद्धतीने आभार व्यक्त करू. आपल्याबरोबर ज्या शक्ती आहेत, ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीयेत, त्या सगळ्या शक्तींचे, एंजल्स, ज्याला मराठीमध्ये देवदूत म्हणतात, आर्कएंजल्स, हे पण देवदूतच आहेत, जे आपल्यासोबत असतात. मेसेंजर म्हणजेच भगवंताचा संदेश कधी-कधी आपल्याला समजत नाही, त्यावेळी ते आपल्याला मदत करतात. असे देवदूत आपल्या कथांमध्ये आपण ऐकलेले. आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, त्यांचे आभार व्यक्त करा. आज दिवसभर आपण जे काही अन्न, जे काही श्वास, प्राणवायू आत घेतलेत, जे पाणी प्यायलोय, आपल्या घराने जे आपल्याला छत्र दिलंय, जी माणसं आज आपल्याला मदत ज्यांनी केली, कुरिअरवाला असेल, घरामध्ये दूध आणून देणारी व्यक्ती असेल, इस्त्रीचे कपडे आणून देणारी व्यक्ती असेल, घरामध्ये येणारी मेड असेल, सर्व्हंट असतील, आपल्याला मदत करणाऱ्या मावशी असतील, कुणी असेल, त्या सगळ्यांचे अगदी हृदयातून आभार माना. खूप 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 थँक यू. आपल्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक सजीव, निर्जीव प्रत्येक वस्तूचे, व्यक्तीचे आभार मानू. आपल्या घरातले फ्रिज, मिक्सर, अजून छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आपल्याला रोजच्या स्वयंपाकात मदत करतात, आपलं काम हलकं करतात. अगदी पोळपाट, लाटणं, तवा, कुकर ह्या सगळ्या वस्तू असल्या तरी सुद्धा त्याची निर्मिती परमचैतन्याकडून झालीये, परमेश्वराकडून झालीये. कारण त्या वस्तू बनवणारी व्यक्ती हिच्या डोक्यामध्ये जी आयडिया आलीये, की आपण एक कुकर बनवावा, आपण एक तवा बनवावा. तर ही आयडिया येणं जशी गरज असेल तसं ह्या वस्तू बनलेल्या आहेत आणि आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळं ह्या वस्तू नसल्या असत्या तर आपलं आयुष्य थोडंसं वेळ घेणारं झालं असतं जास्त. जसं मिक्सर नसेल तर पूर्वीच्या काळी खलबत्ता आणि ह्याच्यामध्ये स्त्रियांचा वेळ खूप जास्त जायचा. आज नोकरी असेल किंवा इतर गोष्टी असतील, त्यामुळे होत नाही आणि मिक्सर आपल्याला उपयोगाला येतो. त्यामुळे आपल्या वस्तू घरातल्या वापरल्या, की कधीही त्या निर्जीव आहेत त्यांना काय स्वच्छ करून ठेवून टाकल्या असं नाहीये. त्या वस्तूंचे पण आभार माना. कारण आपल्या धर्मामध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण प्रत्येक निर्जीव असं समजणं ज्याला समजतो त्या गोष्टीचे पण आभार मानतो आपण. जसं पाटीवर आपण सरस्वती काढतो आणि त्या पाटीची पूजा करायचो. वही पुस्तकांची पूजा करायचो. आज पण आपण कुठल्याही कागदावर पाय पडला, की त्याच्या पाया पडतो. कारण आपण त्याला सरस्वती मानतो. पण जर तुम्ही वेस्टर्न देशांमध्ये वगैरे बघितलं, तर त्यांना हा प्रकार माहीत नाहीये. ते पायाखाली सहज अ, वह्या पुस्तक आलं, तर त्याच्यावर पाय त्यांचे पडले, तरी त्यांना ह्याची आयडिया नसते. त्याच्यात त्यांचा दोष नाहीये. पण एक मला सांगायचंय, की आपण एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करतो, की निसर्ग असेल, घरातली पान पडलं पायाखाली आपल्या, कागद पडला, की आपण त्याच्या पाया पडतो. झाडूला पाय लागलं, की आपण लक्ष्मी म्हणतो. झाडूमध्ये लक्ष्मी मानतो आपण. तर ही काही अंधश्रद्धा नाहीये झाडूमध्ये लक्ष्मी मानणं. झाडू अं, आपलं घर स्वच्छ करायला आपल्याला मदत करतो. आता व्हॅक्यूम क्लीनर आलेत, पण ते सुद्धा त्याला सुद्धा आपण प्रणाम करायला, त्याचे आभार मानायला हरकत नाहीये. तर काही लोकांना हे असं वाटतं हा बावळटपणा आहे, की प्रत्येक निर्जीव वस्तूचे आपण काय आभार मानतोय? हा काय वेडेपणा आहे? असं असं वाटतं. पण ॲक्चुअली त्याच्यामागे लॉजिक हेच आहे, की आपलं हार्ट चक्र त्याच्यामुळे ओपन व्हायला मदत होतं. आपण जितके कुणाचेही आभार मानतो आपल्या आयुष्यामध्ये, समोरचा माणूस तितका आपलं कौतुक करत नसेल, आभार मानत नसेल, हरकत नाहीये. आपण जितके मानू त्याचा फायदा आपल्याला होतो. त्यामुळं आपला फायदा बघा, की आपण जसं देवांची स्तुती स्तोत्र म्हणतो, स्तुती करतो. जशी म्हणतो ना आपण देवी स्तुती, तर तिला ते आवडतं जसं. तर ते करण्यामागं देवी तर प्रसन्न होतेच, पण आपल्या हार्ट चक्रावर त्याचा परिणाम होतो, की जितकं आपण कुणाचंही खुलून कौतुक करतो समोरच्याचं, समोरचा 10 वेळा विचार करत असेल, हिच्याशी बोलू का नको? या माणसाला कौतुक करू का नको? पण आपण आपल्याला वाटलं ना मनामध्ये, तर ते ठेवायचं नाही. ते बोलून मोकळं व्हायचं. कदाचित समोरचा माणूस तुम्हाला असं म्हणेल, "अरे,
कौतुक केलं म्हणजे आपली व्हॅल्यू कमी होते. असे बरेच विचार आपल्या मनामध्ये येतात. पण असं काही नाहीये. आपण जितकं खुलून समोरच्याचं कौतुक करू, जे चांगलं आहे, ह्याचा अर्थ कौतुक करतो, जे चांगलं आहे त्याच्याकडे आपला फोकस आहे त्या व्यक्तीचा. तर तुमचा ॲटिट्यूड दिसून येतो त्याच्यामध्ये. तुमचा दृष्टिकोन दिसून येतो आणि ज्या लोकांना कशाची भीती नसते ना, ते सहजपणे कौतुक करतात. असं पण आहे आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या इमोशन लेव्हलवर, आपल्या विचारांवर, आपल्या हृदयावर होतो. त्यामुळे जर आपल्याला आपल्या मैत्रिणींच्या आयुष्यामध्ये काही आवडलं, त्यांनी काही नवीन घेतलं, ते कुठे ट्रिपला गेले, कुठे काही गेलं, की पहिलं त्यांचं कौतुक करा आणि मनातून वाटलं तर ऑफ उगाच नाही जबरदस्ती. पण ह्या ज्या सवयी आहेत ना, की त्यांच्यामध्ये जे चांगलं आहे ते बघायला शिकणं, ह्या एका दिवसात होत नाही. तर हे बदलण्यासाठी आपल्याला हळू-हळू या गोष्टींची सवय करून घ्यावी लागते, की जे चांगलं आहे दुसऱ्यामध्ये त्याचं कौतुक करणं. हे हळू-हळू ओव्हर द पिरियड ऑफ टाईम होतं. एका दिवसात होत नाही. म्हणून ह्या ज्या चांगल्या सवयी आहेत त्या लावून घ्यायच्या आपण. जसं आपण लहानपणापासून बघतो, की चांगल्या सवयी आपण लावून घेतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. आपले आई-वडील सांगतात, "ही सवय तुला चांगली." मग आपण हळू ते आपल्या अ, अंगवळणी पडतं. त्या पद्धतीने ह्या चांगल्या सवयी आहेत, की जिथं मला बोलायचंय, कुणाचं कौतुक करायचंय, कुणी साडी घातली, छान दिसतंय खूप. तुम्हाला काहीही आवडू दे, फक्त दिसण्यावरून नाही. त्या माणसाचा एखादा गुण आवडला, तर तिथंच लगेच त्या गोष्टीला, की बरोबर आहे तुझं, थँक यू, तू मला हे सांगितलं. हे म्हणण्याने काय होतं, त्या माणसाला चांगलं वाटेल, नाही वाटेल ती तर आहेच आहे गोष्ट, की त्याला आनंद होईल, की आपलं कोणीतरी आणि त्याला एक प्रकारची प्रेरणा मिळेल. पण माझ्यामध्ये फरक पडतो, मी जेव्हा हे बोलते तेव्हा. त्या व्यक्तीच्या घरी गेलो आणि घर खूप सुंदर आहे. म्हणायला काहीच हरकत नाही, "किती सुंदर आहे घर तुझं, किती छान ठेवलंय तू." खास करून स्त्रियांमध्ये असं होतं, की स्त्रिया स्त्रियांना कधीच कौतुक करत नाहीत, असं होतं. पुरुष एक वेळ बोलून जातील, की हे छान आहे किंवा हे, पण बायकांमध्ये थोडंसं दबून असतं ह्या गोष्टी, की बोलू का नको, कौतुक करू का नको. तर कधीही समोरच्याच्याकडून अपेक्षा न करता आपल्या मनात आलं ना, आपल्या हृदयात आलं ना, तर ते बोलून मोकळे व्हा. तुम्ही बघा तुम्हाला इतकं फील छान होईल ना, जर माझ्या हृदयात आलं, की अरे मी हे म्हटलं पाहिजे, छान वाटतंय, मला आवडलं. तर बोलून बघायचं कसं वाटतं मला. तर हा आपला प्रवास आहे. आपल्या आतला प्रवास आहे, आपल्या हृदयातला प्रवास आहे. आज मला अ, हा एक संदेश तुमच्यासाठी आला होता, माझ्यासाठी आला होता, की जितके आभार मानू आपण दिवसभर छोट्या-छोट्या गोष्टींचे, तितक्या आपल्या हृदयचक्रामध्ये ह्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो, की कसं आपलं हृदय आपलं ओपन व्हायला लागतं सगळ्या गोष्टींसाठी. जे लहानपणापासून आपण सहन केलंय, त्याच्यामुळं आपण सगळं बंद करून टाकतो. दारं, दरवाजे जसे आपल्या घराचे बंद करतो. पण ही एक क्रिया आहे, की आभार, ग्रॅटिट्यूड इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. ग्रॅटिट्यूड तुम्ही ऐकलं असेल YouTubeवर, की 21 दिवस आभार मानून बघा रोज. तुम्हाला माहितीसाठी सांगते, शीख सरदारनी एक मॅडम आहेत. मी आपला व्हिडिओ टाकला होता आपल्या ग्रुपमध्ये. त्या मॅडम दिल्लीच्या राहणार आहेत आणि त्या फक्त आणि फक्त मॅजिक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकावरच वर्कशॉप घेतात आणि त्याच्यामध्ये ते 21 दिवसाची वगैरे वर्कशॉप चालू आहेत त्यांचे फ्री ऑफ कॉस्ट अजिबात पैसे घेत नाहीत. आणि बरीचशी लोकं असतात त्या ग्रुपमध्ये आणि फक्त शुक्राना. शुक्राना म्हणजे आभार. दिवस-रात्र त्या सगळ्यांना मागे लागतात, की तुम्ही सगळ्या गोष्टींचे आभार मानायला सुरू करा आणि कसं तुमचं आयुष्य बदल होत नाही मला सांगा. आणि त्या बाईंनी त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितले. मी पुन्हा एकदा त्यांचा व्हिडिओ टाकते. अशा पांढऱ्या रंगाची तुम्ही बघितली असेल पगडी, पांढरे वस्त्र घालतात त्या मॅडम. त्यांचं नाव मला माहीत नाहीये, पण आपल्या ग्रुपमध्ये माहीत असेल सगळ्यांना, ज्यांनी पाहिला त्यांना. तर त्या दिल्लीमध्ये जिथं उभ्या होत्या, त्या दुकानाच्या खाली त्यांनी स्वप्न बघितलं होतं, की हे दुकान एक दिवस माझं होणार. आणि काही वर्षानंतर त्या आभार मानायला लागल्या, की मला जे काही मिळालंय त्याच्यासाठी. असं करत खरोखर ते दुकान आज त्यांचं आहे दिल्लीमधला एकदम चांगला एरिया, जिथं त्यांचा बिझनेस मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि त्यांनी अक्षय कुमार त्यांचा हिरो कसा फेव्हरेट होता आणि त्या कशा भेटल्या त्याला खऱ्या आयुष्यामध्ये. ती स्वप्न बघत. हा पण अनुभव त्यांनी खूप छान सांगितलाय. तर त्यांचं वाक्य मला आवडतं. त्यांनी सांगितलं होतं, काही लोकांच्या आयुष्यात नाती, पैसा, हेल्थ सगळं खराब असतं. ठीक आहे? अशा लोकांनी काय करायचं, जे चांगलं आहे, एखादी तर गोष्ट चांगली असेल, त्याच्याबद्दल आभार मानायला चालू करा. म्हणजे सगळ्या घरामध्ये लाईट बंद आहेत, तर ज्या खोलीमध्ये लाईट सुरू आहे, त्या खोलीसाठी आधी आभार माना.
म्हणजे सगळ्या घरामध्ये लाईट येईल. असं त्यांचं वाक्य मी नेहमी लक्षात ठेवते. आपण ज्याचं जे ऐकतो, जे आवडतं ना आपल्याला, ते लगेच घ्यावं आणि लिहून ठेवावं हे वाक्य किंवा आपल्याकडं काहीतरी त्याची रेकॉर्डिंग ठेवावी, की हे मला वेळेला आठवलं पाहिजे असं. आणि ते पुन्हा-पुन्हा ऐकल्यावर आपल्या मनामध्ये त्याचा परिणाम दिसून येतो. तर त्या मॅडमचा इंटरव्ह्यू, मुलाखत तुम्ही जरूर ऐका. इतक्या सुंदर त्या बोलतात आणि त्यांचे WhatsApp ग्रुप आहेत. तिथे 21-21 दिवसाचे ते वर्कशॉप अजून पण मी त्यांच्या ग्रुपमध्ये आहे. त्यांच्या ग्रुपचं नाव पण शुक्राना असंच आहे. त्या आणि त्यांचे मिस्टर. तर ते सगळे दोघं मिळून आणि त्यांची टीम आहे, हे सगळं चालवतात. फक्त आणि फक्त काही करायचं नाही. फक्त आभार मानायचे. ह्याच्यावरच त्यांचे वर्कशॉप आहेत. फक्त आभार. 21 दिवस तुम्ही आभार प्रत्येक गोष्टीचे माना. आज काय चांगल्या शरीराचे, आज काय घरात पाणी आहे, अन्न आहे त्याचे, आज काय कपड्यांचे. ह्या आभाराच्या ह्याच्यावर आज मी त्या दिवशी त्यांचं वर्कशॉप बघितलं Zoomवर, तर जवळ-जवळ 1000 एक लोकं त्याच्यामध्ये जॉइन होती. आणि प्रत्येक वर्कशॉपला असतात. म्हणजे बघा लोकांच्या आयुष्यात फरक पडतोय. म्हणून लोकं तेवढी येतात त्यांच्या वर्कशॉपला आणि त्या प्रकारे त्यांनी त्यांचं मार्केटिंग पण केलेलं आहे. सगळीकडे त्यांचे ग्रुपचे त्यांनी ॲडव्हर्टाइज केलेल्या आहेत. लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. कारण त्यांना ही जी गोष्ट आहे, ग्रॅटिट्यूड, आभार मानणं, ही साधी सोपी गोष्ट आहे. ही त्यांना घरोघरी पोहोचवायची. त्या पद्धतीने त्यांची पूर्ण टीम आहे मोठीच्या मोठी. त्यांचा सपोर्ट सिस्टम चांगला आहे. त्या पद्धतीने ही लोकं काम करतायत. पण किती चांगली गोष्ट आहे, की आज समाजामध्ये अशी लोकं आहेत, जी ₹1 न घेता केवळ लोकांचं कल्याण व्हावं म्हणून ह्या पद्धतीने काम करतायत. तर त्यांची मुलाखत मॅडमची मी तुम्हाला पाठवेन. जरूर ऐका. जे आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी बदल करायला मदत करतं, अशा लोकांच्या आपण मुलाखती ऐकाव्यात आणि ते घ्यावं आपल्या आयुष्यामध्ये. तर मी सुद्धा जेव्हा मॅडमचं ऐकलं, तसं मॅजिक पुस्तक मी आधी वाचलं होतं आणि आभार मानायचे. पण त्यांचं ऐकल्यापासून अजून माझ्यामध्ये तो फरक दिसायला लागला, की मी जे आहे त्याच्यावर माझा फोकस ठेवते. ह्या गेल्या 2 दिवसांमध्ये मी ज्यांचं ऐकलं आपल्या ग्रुपमध्ये, की नाती तुटली, हे तुटली, ते तुटलं. ह्याच्यावर मी एकच सांगितलं त्यांना, जे जातंय ते जाऊ द्या. त्याला धरून बसू नका. आणि ह्याचं मी काल एक ग्रुपवर पोस्ट टाकली होती, की कसं आपण ध्यानात आल्यानंतर कसे विचार थोडे जुळायला प्रॉब्लेम सुरू होतात. लोकं लांब जातात आपल्यापासून कारण त्यांना आपलं पटत नाही. आपण सांगितलेलं पटत नाही. आपण सांगतो ध्यानाबद्दल, ह्याच्याबद्दल ते बोललेलं त्यांना आवडत नाही. तर त्यामुळं लोकं सोडून जातात. काय मूर्खपणा चालू आहे, असं पण लोकं बोलतात. नावं पण ठेवतात आणि कुठेतरी ते मतांमध्ये हळू ते फरक यायला लागतो तो. पण हरकत नाहीये. ही वेळ असते. जेव्हा प्रत्येकाची वेळ यायला लागते, तसे ते ह्याच्यामध्ये येतात. तर कुणाबद्दलही कटुता न ठेवता कुणाबद्दलही कटुता न ठेवता त्यांना प्रेम पाठवत राहायचं. त्यांच्याबद्दल आपण चांगले विचार ठेवायचे. जरी ते नातं तुटलं असेल तरीसुद्धा. प्रणीताने लिहिलंय, चप्पलचे पण आभार मानायचे. चप्पल आपल्या आत्ता ह्या विश्वामध्ये आपण वापरतो. पूर्वी आपले गुरु होते ना, ते पादुका वापरायचे. लाकडी पादुका. आज त्याचे आपण पूजन करतो ना, आज गुरूंच्या पादुका म्हणजे किती मोठं स्थान आहे. गुरूंच्या पादुका आपण मंदिरात त्या गुरूंच्या समोर ठेवतो. आपल्याकडे काय म्हण आहे, चप्पल कितीही चांगली असली तर डोक्यावर घेऊ नका. असं आपल्याकडे म्हणतात ना. पण विचार करा तुम्ही, त्याच पादुका गुरूंच्या आहेत. ते अवतारी पुरुष आहेत म्हणून त्यांच्या मंदिरामध्ये पादुकांचं पूजन केलं जातं. का दुसरी गोष्ट का नाही पूजन केली जात? पादुकाच का ठेवल्या जातात? त्यांची वस्त्र असतात जुन्या काळातली किंवा अजून, पण पादुका का जतन करून ठेवल्यात? जशा पादुका आहेत तशा त्यांचे कपडे किंवा अजून गोष्टी. पण चरणाला महत्त्व आहे ना आपल्याकडं. कारण चरण हे पृथ्वीशी जोडलेले आहेत. खाली ग्राउंडिंग आणि चरणामध्येच आपण म्हणतो, की गुरूंच्या चरणामध्ये आपण आपलं सुख, आपलं विश्व शोधतो. तर जसं पादुकांचं पूजन होतं, तशी आपण ह्या काळामध्ये जी वापरतो ती चप्पल आहे. आज जर आपल्या पायामध्ये चप्पल नसेल, आपल्याला जायचंय, मध्येच चप्पल तुटली, तर किती त्रास आपल्याला सहन करावा लागतो. मग काय हरकत आहे चपलीचे पण आभार न मानायला. आज चप्पल चोरीला गेली तर कुठून कुठं आपल्याला तसंच चालत यावं लागतं. समोर चपलीचं दुकान नसेल. तर ती चप्पल आहे किंवा ती कुठली अजून दुसरी वस्तू आहे का असा विचार करायचा नाही त्याच्यामध्ये. केवळ आभार मानायचं जी वस्तू मी वापरते माझ्या शरीरावर, माझ्या मनामध्ये आतमध्ये जी जाणारी YouTube आहे, मोबाईल आहे. तर हे सगळं काही जे आहे आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला जगायला मदत करतं, त्या प्रत्येक वस्तूचे, गोष्टीचे आभार मानायचे आणि हेच लुईस हे
नावाची जी लेखिका आहे, जे मी सगळ्यांना सांगते, तिने पण हेच सांगितलं, की तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीचे तिनेच हे सांगितलंय, की घरातलं फर्निचर असेल त्याचे आभार माना. कुठल्याही म्हणजे इव्हन तिने हे पण सांगितलं, की पूर्वीचे राजे-रजवाडे जे होते त्यांना टॉयलेट सिस्टम नव्हत्या. तर आज आपल्या घरामध्ये टॉयलेट्स आहेत. त्याचा वापर आपण कधीही करू शकतो. त्यामुळे त्या प्लंबिंग सिस्टमचे सुद्धा आभार माना. अशी सांगणारी लुईस मी पहिल्यांदाच ऐकली. तर ही जागृती आहे आपल्या मनामध्ये येणारी, की आपण अं, आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींवर फोकस नाहीये, हे त्याच्यातनं कळतं आभारामधनं, की आपल्याकडे जे आहे त्याच्या आधी तुम्ही लक्ष द्या. मग ज्या गोष्टी नाहीयेत, त्याच्याबद्दल आपण कंप्लेंट करू शकतो, देवाला म्हणू शकतो, हे का नाही, ते नाही. पण आधी जे आहे त्याच्यावर तर आपला फोकस वाढवा. आपला फोकस जिथं जातो, जे आहे ते वाढायला लागतं. जे नाहीये, 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 नाहीये म्हणायला लागलं, की नाही, नाही, नाहीच वाढत बसेल. त्यामुळं सगळ्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे, की जे आहे त्याच्यावर आधी लक्ष ठेवा. मग ज्या गोष्टी नाहीयेत त्यासुद्धा आकर्षित आपण करू. आणि दुसरा एक संदेश मला आज आला होता. तो म्हणजे ज्या लोकांना असं वाटतंय, की मी खूप केलं माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी, पण माझ्यासाठी कुणी करत नाही. त्या लोकांनी जे मला मागच्या 2-4 दिवसात ऐकायला मिळालं, तर मी एकच उदाहरण लक्षात ठेवते. तराजू. आपल्या आयुष्यामध्ये जे न्याय व्यवस्था आहे, तिथं तराजू जो आहे, तो म्हणतात ना, की डोळे न्यायदेवता आंधळी आहे. कोणाला कसा पण न्याय देतात इथं या जगामध्ये. जो चांगला वागतो त्याला पण वाईटपणा येतो, त्याला खूप भोगावं लागतं. हे सगळं इथं आहे लक्षात ठेवा. त्याचा जो तराजू आहे ना, तो परफेक्ट आहे. त्यामुळे सगळ्यांनी काय लक्षात ठेवायचं, जे मी माझ्या आयुष्यात करते, आपण जर कुणासाठी काही करतोय, पैशाने मदत करतोय, प्रेमाने करतोय, खाऊ-पिऊ घालतोय, त्याच्यासाठी काहीतरी धडपड करतोय, सगळं करतोय. पण त्याच्याकडनं आपल्याला येत नाही. त्यावेळेस लक्षात ठेवायचं, तराजू अजून वरच आहे. हे जे पारडं आहे ना, ज्या दिवशी ते बरोबर येईल, त्या दिवशी आपल्याला मिळायला लागेल. तुम्ही गुरुचरित्राचा अध्याय वाचला असेल, जो मी नेहमी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवते, जेव्हा मी वाचलाय. गुरु महाराजांनी, नरसिंह सरस्वतींनी महाराजांनी का श्रीपाद श्री वल्लभांनी सॉरी, त्यांनी त्या माणसाला 7 जन्मातून दाखवलं, की जेव्हा तो शेतकरी चालत येत होता, तेव्हा तो 7 जन्मांमध्ये कुठल्या-कुठल्या रूपांमध्ये होता, हे दाखवलं. ते लक्षात ठेवायचं, की मी जो बघतीये ना, तो हा जन्म बघतीये. पण मागच्या अनेक जन्मांमध्ये मी कुणाबरोबर काय केलंय मला माहीत नाही. मी ज्या व्यक्तीसाठी आयुष्यात आज खूप करतीये असं मला वाटतंय. त्या व्यक्तीकडून मागची अनेक जन्म मी खूप घेतलंय, खूप घेतलंय, खूप घेतलंय. समजतंय? ते जोपर्यंत पूर्ण भरत नाही, आपण म्हणतो पापाचा घडा, तसाच पुण्याचा पण घडा आहे, करण्याचा पण घडा आहे, कर्माचा पण घडा आहे. ते जोपर्यंत मॅच होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्याकडनं मिळणार नाही. ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. आणि त्यातनंही जर आपण रोजच्या रोज त्या व्यक्तीला कुठली कुरबुर न करता, कंप्लेंट न करता करू, तर तो लवकर भरायला मदत होते. आणि त्यासाठीच आपण गुरूंची सुद्धा प्रार्थना करू शकतो, की मला ह्या कर्मातनं पटकन सोडवा, ह्या त्रासातनं, जो मी या व्यक्तीमुळे सहन करते. ह्यासाठी प्रार्थना महत्त्वाची. आपली कर्म जळू शकतात गुरूंच्या प्रार्थनेमुळं, देवाच्या प्रार्थनेमुळं किंवा आपण जेव्हा ध्यानाला बसतो, तेव्हा तुम्ही ध्यान करून सुद्धा ही कर्म जाळू शकता. एखादी बायको नवऱ्यासाठी खूप करतीये, पण जर नवरा तितकं करत नसेल, तर त्या बायकोनी कंप्लेंट करण्याचा अधिकार तिला नाहीये. कारण तिला माहित नाहीये मागच्या अनेक जन्मांमध्ये, जसं गुरुचरित्रामध्ये आपला विश्वास आहे ना गुरुचरित्रावर, त्याच्यात हे सांगितलंय, मी नाही सांगत आहे, की अनेक जन्मांमध्ये त्या स्त्रीने त्या पुरुषाबरोबर काय केलंय. वेगवेगळ्या रूपांमध्ये ती आली. कधी त्याची आई बनून आली, कधी सासू बनून आली, कधी हे बनून आली. जसं त्याच्यामध्ये दाखवलं तो शेतकरी पुढची रेषा ओलांडतो तेव्हा तो ब्राह्मण होतो. पुढची रेषा ओलांडतो तेव्हा तो अजून कुठला होतो. असं त्याची रूपं महाराजांनी सगळ्यांसमोर दाखवली, की बघा 7 जन्मांमध्ये हा काय होता. तसंच आपण अनेक जन्मांमध्ये अनेक रूपं घेतलीत. पण आपण कंप्लेंट फक्त ह्या जन्मात करतो कारण मागच्या सगळ्या जन्मांचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे. आपल्याला माहीतच नाही आपण काय करून इथं आलोय. मग आपण काय म्हणत बसतो, "अरे मी किती केलं, मी किती करते, सगळं मला कुणीच विचारत नाही." मागच्या अनेक जन्मांमध्ये त्या सगळ्यांनी तुमच्यासाठी काय केलंय, हे आपल्याला माहीत नाहीये. त्यामुळे त्या गोष्टी सोडून द्या. जितकं लवकर आपण हे समजू, जितकं आपण कंप्लेंट बाजूला करू, तितकी लवकर आपल्याला मुक्ती आहे. ज्या दिवशी मला समजलं, की मी अनेक जन्मांपासून त्या व्यक्तीबरोबर खूप घेत आली त्याच्याकडनं आणि तो घडा जोपर्यंत माझा भरत नाही, त्याचे पारडं जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मला मिळणार नाही. लक्षात ठेवायचं, की ह्या संसारामध्ये न्याय व्यवस्था खराब असेल, चांगल्याला त्रास होतोय,
वाईटाचं सगळं चांगलं होतंय. जे काही आपण कोर्टामध्ये निकाल लागतात, पण त्याचे निकाल अचूक आहेत. त्याच्या निकालांवर इतका सुद्धा अविश्वास आपण ठेवायचा नाही, डाऊट घ्यायचा नाही. की जोपर्यंत ते पारडं तोपर्यंत गपचूप, शांतपणे, कुरबुर न करता अनकंडिशनली करत राहायचं. जेव्हा ती वेळ येईल, जेव्हा आपलं पारडं बरोबर असं होईल आणि थोडं-थोडं खाली जायला लागेल, तेव्हा ब्रह्मांडाला समजतं, की आता देऊन हिचं पारडं खाली गेलंय. गिव्हर सारखं करायचं दुसऱ्यासाठी. एकेकाचं असतं किती करायचं लोकांसाठी, पण त्यांना मिळत नाही. का? ते पारडं अजून तिथंच आहे. ते जोपर्यंत खाली जात नाही आणि ते जेव्हा खाली जाईल, तेव्हा ब्रह्मांड त्यांची झोळी म्हणतो ना, फाटेपर्यंत त्यांना देतो आणि हे अनुभव येतात लोकांना. तर 7.5चा काळ आपण जो म्हणतो, की मला फार अवघड गेली 7.5. खूप माझं करावं लागलं, खूप हे झालं. पण 7.5चा तिसरा पिरियड जो असतो म्हणतात ना, 2.5 वर्षाची शेवटची, तेव्हा खूप देतो म्हणतात सगळ्यांना. तर हे जे आहे ना, जरा असं समजून घेऊ आपण, की पहिले काही वर्ष खूप त्रास होतात. आपल्या आयुष्यामध्ये असंच होतं. पहिले काही पिरियड खूप लोकांना खूप वाईट जातो. का? आणि नंतर सुखकर जातो किंवा काहींना शेवट फार वाईट जातो. तर तुमचं जोपर्यंत ते पारडं नाही होते, तोपर्यंत इथं तो बॅलन्स, तो न्याय होणारच नाही. त्यामुळे आपण हे सगळ्यांनी समजून घ्यायचं. हा मला दुसरा संदेश मगाशी मी जेव्हा स्वयंपाकघरात होते, तेव्हा मला येत होता, की आज तुला हे सांगायचंय. आणि मी खूप विचार करत होते, की हे का मला येतंय, पण मला माहीत नाही का येतंय. तर हे समजून घेण्यासाठी असेल, की जी लोकं आज त्रासातनं जातायत मानसिकरित्या, की मी किती करू, मी किती करू? त्या लोकांसाठी हे कदाचित थोडंसं त्यांना मन हलकं करणारं असेल, की आपलं पारडं अजून भरायचंय हे लक्षात ठेवा. गुरुचरित्राचा तो अध्याय आठवा, जिथं त्या माणसानी 7 जन्म महाराजांनी प्रोजेक्ट करून दाखवले, की कसा तो वेगळा. तर आपण फक्त हा जन्म बघतोय. जेव्हा तो 3D चष्मा आपण घालतो, थिएटरमध्ये गेल्यानंतर आजकाल ते 3Dचे पिक्चर आलेत. तो चष्मा घातल्यानंतर आपल्याला 3D चित्र दिसायला लागतं. त्याप्रमाणे केवळ हा जन्म न बघता अनेक जन्मामध्ये जे झालेलं आहे आपल्यासोबत, ते आपण बघायला पाहिजे, की काहीतरी आहे म्हणून हे सगळं माझ्यासोबत होतंय. हा विश्वास ठेवायचा त्याच्या न्यायव्यवस्थेवर आणि रोजचं आपलं काम करत राहायचं. एक दिवस येतो, ज्यावेळेस आपलं पारडं खाली जातं, त्या दिवशी समजायचं, की माझा तो घडा भरला आणि आता त्यानंतर ब्रह्मांड कधी कुणाबरोबर अन्याय करत नाही. त्यानंतर तुम्हाला इतकं मिळेल, की तुम्हालाच आश्चर्य वाटेल, की हे कसं काय माझ्यासोबत होतंय. तर फक्त ती सहनशीलता तोपर्यंत आणि तो विश्वास ह्या 2च गोष्टी ठेवा आपल्याजवळ. प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत आपले देवदूत आहेत, आपले गुरु आहेत. कधी कुठं वाटलं तर आपण त्यांना मदत मागू शकतो. कधी निराशा आली किंवा आपल्याला असं वाटलं, की मला खूप एकटेपणा जाणवतोय. ह्यावेळेस आपण साधना करू शकतो, रेकी देऊ शकतो. असे अनेक मार्ग आहेत. आज आपण इतके पुण्यवान आहोत, की आपल्याकडे YouTube आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे, जिथं आपण हे सगळं ऐकू शकतो आणि स्वतःला थोडं शांत करू शकतो. पूर्वीच्या ज्या बायका होत्या, पुरुष होते, त्यांनी खूप खडतर प्रवास सहन केलाय. ज्यावेळेस हे सगळं मीडिया नव्हतं, काहीच नव्हतं. कुठल्यातरी मंदिरात जाऊन प्रवचन ऐकलं तरच ती शांती मिळायची. नाहीतर हे सगळं ऐकायला सुद्धा त्यांना मिळायचं नाही. तर आपण खरोखर किती भाग्यवान आहोत, की आपल्याला टेक्नॉलॉजी आहे, जी कुठेही बसून आपल्याला एकमेकांशी जोडते. तर हा संदेश मला आज सगळ्यांसाठी येतोय, माझ्यासाठी सुद्धा येतोय. तर मी त्या परमपित्याचे खूप आभार मानते. जे कोणी एंजल्स आणि गुरु माझ्यासोबत आहेत, त्यांचे मी आभार मानते, की त्यांनी 1 तास आधी मला हे सगळं आज डाउनलोड झालंय चॅनल म्हणू शकता. हे विचार अचानक माझ्या मनात आले. तर त्यासाठी मी त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि आपण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. आपण सगळेजण एक 5 मिनिटं पहिले ध्यान करू आणि मग हळू आपण रेकीमध्ये जाऊ. आपले डोळे मिटा, आरामात मागे सरकून मी माझा व्हिडिओ बंद करतेय कारण माझ्या लॅपटॉपला बॅटरीचा प्रॉब्लेम येतोय. तर आरामात मागे सरकून शांतपणे पाठीला आराम घेऊन सुखासनमध्ये बसा, जिथं आपल्याला पाठ दुखणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला मणका अगदी ताठ ठेवायचा. कुठेही आपण कुबड काढून खाली वाकून बसायचं नाही. कारण ही जी शक्ती आपल्या शरीरातून वाहतीये, जेव्हा आपण ताठ बसतो तेव्हा ती सहजपणे वाहते. आज आपण
पहिले काही मिनिट थोडंसं ध्यानामध्ये जाऊ आणि त्यासाठी अगदी कोमलपणे, सहजपणे आपले डोळे बंद करा. एक मोठा श्वास घेऊ आपण. आपल्या नाकातून एक मोठा श्वास घ्यायचा. थोडासा श्वास आपला धरून ठेवा आणि मग तोंडावाटे अगदी सावकाश तो बाहेर जातो. मोठा श्वास घेतला, होल्ड करा, श्वास रोखून धरा आणि तोंडावाटे सावकाश सगळी हवा बाहेर काढा. ह्या पद्धतीने अजून 2 वेळा दीर्घ श्वास नाकाद्वारे आणि तोंडातून जाणारी हवा, वायू अगदी लक्ष देऊन सावकाश बघा. कुठलीही घाई न करता आरामात श्वास पूर्ण बाहेर जाऊ दे. आज आपण जी रेकी करणार आहोत त्यामध्ये जे नवीन साधक आहेत रेकीमध्ये त्यांनी आपल्या चक्रांवर हात ठेवा आणि जे आधीपासून ध्यानात आहेत त्यांनी हात न ठेवता केवळ आपलं लक्ष त्या त्या चक्रांकडे घेऊन जा. हा एक प्रयत्न आपण आज करू. तर आपले दोन्ही हात आता आपण आपल्या मूलाधारावर ठेवू, म्हणजेच आपल्या मांडीवर. आणि जे थोडे आधीपासून ध्यानात आहेत त्यांनी मूलाधारावर हात ठेवा, पण पुढच्या चक्रांवर केवळ लक्ष घेऊन जा. इच्छा असेल तर हात सुद्धा ठेवू शकता. आपल्या हातांसोबतच आपण रेकी शक्तीचं आवाहन करू. हे रेकी ऊर्जा माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. माझं मूलाधार चक्र संतुलनात येऊ दे. आपलं सगळं लक्ष आपण जिथं बसलोय जमिनीवर स्पर्श करून, ते जे आपलं बूड आहे, ज्याच्यावर आपल्या शरीराचा सगळा भार आहे, तिथं घेऊन जा. हेच आपलं मूल आधार आहे. श्री गणेशांचं स्थान मूलाधार स्थितोसी नित्यम. श्री गणेश, गणपती बाप्पा मूलाधाराला आहेत. इथं आपण लाल रंगाची कल्पना करू शकता. गोलाकार हा लाल रंग फिरतोय अशी कल्पना करा. आपले दोन्ही हात सुद्धा मांडीवर ठेवा आणि जितकं जमेल तितकं एकाग्र व्हा. या क्षणाला दुसरं काहीही माझ्या मनात नाहीये. केवळ मी एकाग्र आहे माझ्या बुडावर. पुढची 2 मिनिटं आपण एकाग्र राहा. तिथं सगळी ऊर्जा साठू दे आणि तिथला प्रवाह सुरळीत होत आहे. मी सुरक्षित आहे. मी समृद्ध आहे. हे संकल्प आपण आपल्या मूलाधाराला देऊ. पूर्ण शांतपणे स्थिर होऊन कुठलीही चिंता काळजी न करता केवळ एकाग्र व्हा आपल्या मूलाधारावर. आपल्या सगळ्यांचे गुरु, एंजल्स, आर्कएंजल्स, भगवान महादेव, माता पार्वती, श्री दत्त महाराज,
आर्केंजल मायकल, आर्केंजल गॅब्रियल या सगळ्यांना मी आमंत्रित करते. या ब्रह्मांडातील सर्व दैवी शक्ती, ॲस्ट्रल मास्टर्स या सगळ्यांना मी आमंत्रण देते. आपण आमच्यासोबत या आणि आम्हाला मदत करा. या रेकी साधनेमध्ये इथं असलेल्या प्रत्येक साधकाच्या आयुष्यामध्ये संतुलन येऊ दे, यासाठी आम्ही हे सत्र करत आहोत. सर्व शारीरिक व्याधी, मानसिक त्रास, तणाव, काळजी यांपासून प्रत्येकाला मुक्ती मिळू दे, यासाठी आम्ही हे सत्र करत आहोत. अनेक आभार, थँक्यू, खूप प्रणाम. आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये आभाराचा भाव ठेवा. जितकं आपण विश्वासाने हे करू, तितकं आपलं मूलाधार चक्र सुद्धा शक्तिशाली बनत जातं. आपला उजवा हात आता आपल्या पोटावर आणि डावा हात आपल्या छातीवर ठेवा. आपलं मणिपूर चक्र आणि हृदय चक्र या दोन्हीकडे आपल्या हाताद्वारे रेकी शक्ती प्रवाहित होती. मणिपूर चक्र आपल्या आत्मविश्वासासाठी मदत करतं. स्वतःवर ठेवलेला विश्वास पैसे कमवण्याच्या संधी, आपल्या गुरूंचं स्थान म्हणजे मणिपूर चक्र, आणि हृदय हे म्हणजे भाग्यचक्र आहे. प्रेम आणि करुणा या हृदयातूनच येते. आपल्या मिळालेल्या या आयुष्यासाठी, प्रत्येक श्वासासाठी आभार माना. जे माझ्याकडे आहे त्यासाठी हे भगवंता, हे परमात्मा, मी तुझी खूप आभारी आहे. आपलं सगळं लक्ष आपल्या हातावर, श्वासांवर केवळ एकाग्र व्हा. बाकी रेकी माता सगळं काम करते, सगळे ऊर्जेचे अडथळे दूर करते. आपण केवळ शांत मनाने एकाग्र राहा.
आता आपण सगळेजण आपले दोन्ही हात आपल्या नाभीवरच ठेवू, आपल्या मणिपूर चक्रावरच. आणि पुढची 3 मिनिटं आपण केवळ नाभीवर, आपल्या मणिपुरावरच राहू. तिथूनच आपण असा संकल्प देऊ, हे रेकी माता, माझ्या शरीरात माझ्या 7 चक्रांमध्ये असलेलं असंतुलन दूर करून माझी 7 चक्र पूर्ण संतुलनात आण. आपले हात पोटावरच, पण आपलं सगळं लक्ष आपण आपल्या कपाळावर घेऊन जायचंय. हात खालीच ठेवायचे. केवळ आपलं ध्यान, आपलं लक्ष, फोकस, आपली चेतना आपल्या मस्तकावर, कपाळाच्या भागावर जितकं वर घेऊन जाता येईल तितकं घेऊन जा. आणि शेवटची 3 मिनिटं आपण पूर्ण वेळ आपल्या शरीराच्या ऊर्ध्व भागावर, वरच्या भागावर एकाग्र होणार आहोत. केवळ आपलं लक्ष घेऊन जा. रेकी माता तिथं असणारी सगळी एनर्जी व्यवस्थितपणे प्रवाहित करत आहे. जितकं लक्ष वर आपल्या कपाळाच्या भागावर, तितका प्रवाह आपल्याला जाणवेल. शेवटची 1.5 मिनिटं राहिली. पूर्ण लक्ष वर. काही क्षण आपण ह्याच अवस्थेत बसा आणि मग सत्रातून बाहेर या.